ठेवली, आपला दरारा कायम ठेवला. तो टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह स्ट्रायकिंग एंडला. सामना 4 षटकांचा होतोय, याची कृपया दोन्ही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्या. मर्यादित 4 षटकांची लढत. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर महेश. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा लक्ष्मण सातपुते. 2 क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून पाहायला मिळतील आपल्याला. इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या रिंगणावर. कृष्णा सातपुते स्ट्रायकिंग एंडला, कृष्णा पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर महेश. याच षटकात धावांची लयलूट करण्याची संधी असेल कृष्णा सातपुतेला. गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज महेश. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा. अकुटप्याचा चेंडू शॉर्टपुलचा फटका. कृष्णाच्या बॅट मधून धावांचा आघात केला जातोय. कृष्णा लक्ष्मण सातपुते ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती धोक्याचे पूर्व संकेत प्रतिस्पर्धी संघाला. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा पवार, ज्याच्या कृष्णा सातपुते ज्याच्या बॅट मधून आपण एक उत्कृष्ट फटका पाहिलाय, जी खासियत आहे. आणि कृष्णाची एक अजून एक खासियत, जो पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती त्याने जास्तीत जास्त सामन्यांमध्ये षटकार लगावलेत, ही त्याची खासियत आहे. यावेळेला त्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिलाय, म्हणजे नवीन चेंडूवरती धावा जमवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. आणि रन मशीन म्हणजे की त्याच्याकडे पाहिलं जातं. कृष्णाच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कृपया गोलंदाजाने शूज घालायचे आहेत आणि त्यानंतरच गोलंदाजी करा, जेणेकरून एखादा डिसिजन देताना पंचांना खूप सोपं जाईल. त्यामुळे गोलंदाजाने पायामध्ये शूज वापरणं बंधनकारक आहे. आपण खूप मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय, त्यामुळे या स्पर्धेतील नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचं असेल. कृष्णाच्या बॅटमधून तुम्ही मोठा फटका पाहिला. इरादे स्पष्ट झालेत कृष्णाचे, कारण मर्यादित ते 4 षटकांची लढत आहे आणि त्यामुळेच कृष्णा सुरुवातीपासून आक्रमक पाहायला मिळेल, जो धावांसाठी सातत्याने भुकेलेला आपल्याला पाहायला मिळतो. धावांची भूक आहे या खेळाडूकडे. धावांसाठी अक्षरशः भुकेलेला आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो कृष्णा लक्ष्मण सातपुते. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील, टेनिस क्रिकेटच्या विश्वातील अतिशय महागडा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि टेनिस क्रिकेटमध्ये मेहनत, परिश्रम आणि अथक मेहनतीतून त्याने आपलं नाव उज्ज्वल केलंय. बाबासाहेब हुसेन बोरकर, आपण जर कुठे असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हा. पाहिलं तर नाव कोणत्याही खेळाडूचं एका दिवसात बनत नाही, मात्र एक दिवस नक्की बनतं जर का तुम्ही मेहनत घेतलात, परिश्रम घेतलात. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. त्यामुळे कृष्णाने मेहनत घेतली आहे, कष्ट केली आहे. मित्रांनो, क्रिकेट असो किंवा जीवन असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केले तर यशाला पर्याय नाही. आमच्या मुख्य व्यासपीठाकडे बाबासाहेब हुसेन बोरकर, आपण जर कुठे असाल तर कृपया आमच्या मुख्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र कृष्णाची बॅट बोलायला लागली आहे. त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होईल का? दुसऱ्या बाजूला त्याच्या तुलनेत थोडासा नौका असलेला गोलंदाज, कारण आज चर्चा होईल कृष्णाने किती धावा बनवल्या, याच्या पलीकडे कृष्णाचा विकेट कोणी घेतला याची चर्चा जास्त होईल. यावेळेला हा ट्रॅकर होता, चेंडूला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पलीकडे. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. हा आलाय चौकार. कक्षामध्ये बाबासाहेब बोरकर स्थानापन्न व्हायचंय. कम बॅक केलंय महेश या गोलंदाजाने.
ब्रह्मा विष्णू महेश आठवावे लागतील या गोलंदाजाला, कारण त्याच्या समोर आहे टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा लक्ष्मण सातपुते. त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आतापर्यंत आपण पाहिले. महेश गोलंदाजी मार्कवर कृष्णासाठी खोदून काढले, फटका हवेत, फटका हवेत. कृष्णा लक्ष्मण सातपुतेची प्राइजिंग विकेट महेश नामक गोलंदाजाच्या खाती. आणि मी सांगितलंय उद्या चर्चा काय होईल, कृष्णाने किती धावा बनवल्या याच्यापेक्षा कृष्णाला कोणी बाद केलंय. तर हा मित्रांनो गोलंदाज महेशची उद्या चर्चा होईल. कृष्णा लक्ष्मण सातपुते बॅक टू दी पॅव्हलियन. पहिल्या विकेटचं पतन. टायगर चषकामध्ये पाहायला मिळाले, जो अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त कडवी झुंज याच खेळाडूंनी दिली होती. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम बारामतीवरून हे सर्व खेळाडू दाखल झालेत आमच्या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा पवार एक कृष्णा तंबूच्या आश्रयाला परतलाय. मात्र बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवावी लागेल कृष्णा पवारला. 4 षटकांची मर्यादित लढत, अंतिम षटकापर्यंत झुंजार खेळी करावी लागेल, जी ज्याची खासियत आहे. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा पवार, गोलंदाजी मार्कवर महेश. यावेळी लाखू टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेतोय, केवळ एकेरी धावांनी धावांचा आघात केला जातोय कृष्णा पवारच्या बॅट मधून. सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होईल. एका ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. आपण पाहिले अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात महेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑफी चेंडू होता, उडवलाय, दिशा दिली हवेमधून. चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. हा आलाय फट चौकार अक्षय तावरेच्या बॅट मधून. फलंदाजांना रोखून धरणारी गोलंदाजी. 3 जरी चौकार आपण पाहिले तरी खूप मोठी नावं टेनिस क्रिकेटच्या जगतातील त्याच्या समोर होती. मात्र तरी देखील मी कौशल्याने परिपूर्ण आहे, मी आत्मविश्वासाने गोलंदाजी करेन आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. कृपया विजयदुर्ग 11 संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये उपस्थित आहे. वैभव नामक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 पेश करेल. गोलंदाजी मार्कवर वैभव सज्ज होईल. त्याच्या समोर असेल कृष्णा पवार, ज्याची फलंदाजी अक्षरशः बहरली होती टायगर ग्रुप वडवलीच्या स्पर्धेमध्ये. तोच कृष्णा पवार, मॅन फ्रॉम बारामतीचा हा खेळाडू सोलापूरवरून दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. संयम आणि आक्रमकता या खेळाडूच्या अंगात आहे. गोलंदाजी मार्कवर वैभव. आखूड टप्प्याचा शॉर्ट आर्म पुल, चेंडूला उडवले डीप स्कोर लेग सीमारेषा पलीकडे. चेंडू फरार, षटकार. इरादे स्पष्ट आहेत. स्वाभाविक खेळ कृष्णा पवारने चालू ठेवलाय. जरी कृष्णा सातपुते बाद झाला असला तरी माझ्यातली क्षमता मी सिद्ध करेन. स्ट्रायकिंग एंडला
कृष्णा पवार आकुटेपदा चेंडू यावेळेला हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने, याही वेळेला चेंडू फरार आलाय चौकार कृष्णा पवारच्या बॅट मधून. जंगल का शेर भूखा हो तो घास रोटी कभी खाता नहीं, वो शिकार ही करना जानता है. यावेळेला कृष्णा पवारची बॅट आता मात्र तळपली आहे. त्याने आपल्या बॅटला बहुधा 6 आणि 4चाच पाडा शिकवलाय. कृष्णा पवारच्या बॅट मधून झंझावाती झुंजार खेळी गोलंदाजी मार्कवर असणारा वैभव. आता मात्र प्रश्न आहे वैभव समोर. यावेळेला ओरपी समोरच्या दिशेने 20 एफ मध्ये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला टाटा गुडबाय करून चेंडू फरार आलाय चौकार कृष्णा पवार. मालवणी भाषेत सांगायचं तर यवाराक यवार आणि सोलापूरचा कृष्णा पवार. अकुटप्याचा हुक केलाय, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय BSNL छक्का. याने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर वैभव, स्ट्रायकिंग एंडला कृष्णा पवार. और पे चेंडू फटका फसलाय लीडिंग एज, चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक आणि एक लॉलीपॉप झेल कृष्णा पवारला यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसऱ्या विकेटचं पतन. दोन चौकार 2 षटकार कृष्णा पवारच्या बॅट मधून व्यक्तिगत 21 धावांची झुंजार खेळी कृष्णा पवारची संपुष्टात येते आणि याला कारणीभूत ठरते ती अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज वैभवची. 2 आघाडीचे मोहरे तंबूच्या आसऱ्याला परतलेत. धावसंख्येचा विचार केला तर स्कोअर बोर्डवर 33 धावा. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये श्याम वाक्कर आहेत. श्यामजी, 33 धावा धावसंख्या धाव फलकावर. नवीन फलंदाज वसीम मैदानाच्या आतमध्ये. खराब फलंदाजी कृष्णा सातपुतेची पाहायला मिळाली. त्यानंतर कृष्णा पवारने डाव सावरलाय. गोलंदाजी मार्कवर वैभव. यावेळेला फुलटॉज बनवण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाने फ्रंट फुटवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू त्याच्या आवाक्यापासून थोडासा दूर राहतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ थांबतोय व 2 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये YCC पावस नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन षटकांचा खेळ थांबलाय. 33 धावा असा समाधानकारक धाव फलक स्कोर बोर्डवरती झळकतोय. तो अर्थातच YCC पावस संघाच्या बाजूने. गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून 3रं षटक तो हाताळेल आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय. वसीम स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल फलंदाजीसाठी. शीतलचा चेंडू वसीम साठी. सुरेख फटका वसीमच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक जातोय. कव्हर वरती ताबा मिळवतोय. चेंडूवरती चेंडूची फेकी करेल. मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धाव वसीमच्या खाती व धाव संख्या मात्र परावर्तित होते ती 34 धावांवर. धावा कशाही येवोत, प्रत्येक धाव लाख मोलाची असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बराच काळ जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय अक्षय, खिलाडियों का खिलाडी, स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. नाव स्ट्रायकिंग एंडला वसीम. गोलंदाजी मार्कवर शीतल नामक गोलंदाज. बाद झालेत 2 मोठे मोहरे तंबूच्या आसरेला परतलेत. कृष्णा सातपुते, कृष्णा पवार. आणि त्यानंतर आता मात्र डाव सावरावा लागेल. भागीदारी बनवावी लागेल.
यावेळीला खोलटप्प्याचा चेंडू होता पुलर लेनचा, चेंडूला दिशा दिली आहे, ऑफ ड्राईव्ह केले, चेंडूला कव्हर्सला क्षेत्ररक्षण होईल. एकेरी धाव विथ अलॉंग द कार्पेटचा फटका जमिनी लगत खेळलेला, त्यानंतर मात्र एकेरी धाव निघाली. धावसंख्या परावर्तित झाली 35 धावांवर. 35 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. मर्यादित ते 4 षटकांची लढत. NCC कात्रीच्या माध्यमातून ओरपेज ताकद देण्याचा प्रयत्न. याही वेळेला फटका मिस टाइम. चेंडू बराच काळ हवेत व हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा शर्तीचा प्रयत्न हा असफल. परिणामता एक जीवनदान. आणि आम्ही सातत्याने सांगतो की ज्या ज्या वेळेला एका मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देता त्या वेळेला तो फलंदाज येणाऱ्या कालावधीमध्ये जखमी वाघाप्रमाणे वावरतो. आता मात्र वसीमला जखमी केलंय आणि त्यानंतर त्याची फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये बहरेल का याची उत्सुकता. स्ट्रायकिंग इनला फलंदाजीसाठी अक्षय सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर शीतल. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. 36 हा आकडा खूप विरोधी आहे. म्हणजे 2 संघांमध्ये आकडा पाहिजे. यावेळेला हेलिकॉप्टरला उडवलंय अक्षयच्या बॅट मधून आणि हेलिकॉप्टर सरळ लँड झालंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय उत्तुंग षटकार. रूपाने वसीम तंबूच्या आश्रयाला परत येईल धावचीच्या स्वरूपात आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरास. सौरभ दवळवी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावची स्वरूपात बाद झालाय. क्रिकेटच्या मैदानावर ज्यावेळेला एखादा फलंदाज धावचीत बाद होतो खूप प्रेशर असतं, कारण धावचीत बाद होणं कोणाला पसंत नसेल. यावेळेला अक्षयच्या बॅट मधून दुसऱ्या चौकाची नोंद होईल. यावेळेचा षटकार होता तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बोरकर डीजेच्या माध्यमातून सुगम संगीत आपण ऐकतोय. चर्चा तर कृष्णा सातपुते कृष्णा पवारची होते आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय नावाचं तुफान गोंगावतंय. गोलंदाजी मार्कवर व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पहिल्या इनिंगचं अंतिम अर्थातच 4थं षटक हाताळण्यासाठी जावेद नामक गोलंदाजाची वर्णी 3 षटकांच्या सांगते अखेरीस 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होईल सौरभ दळवी. नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय, ज्याच्या बॅट मधून आपण 2 उत्तुंग फटके षटकारचे पाहिलेत. एका बाजूने बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय, दुसऱ्या बाजूला आघाडीचे 2 मोहरे सोस्तात माघारी परतलेत. गोलंदाजी मार्कवर जावेदचा पुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलंय. कव्हरला प्रोटेक्शन आहे व जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव. जास्तीत जास्त स्ट्राईक ही फलंदाज अक्षयला मिळणं ही जबाबदारी असेल नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाची. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला वंचित ठेवावं लागेल स्ट्राईक पासून ते फलंदाज अक्षयला. मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंवा अगर मगरला महत्व नसतं. मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज सामना तुम्ही पाहताय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला बॅटची कडा घेतली, फटका मिस टाइम झाला. पहिली धाव वेगाने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकलाय आणि यावेळेला देखील चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने जलद गतीने दुहेरी धावांची लहर मैदानावरती झळकते. धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 52 धावांवर. म्हणजे सांघिक अर्धशतक झळकलंय. प्रथम फलंदाजी करताना YCC पावस संघाचं अल्ताफ 11 विजयदुर्ग संघाच्या विरोधामध्ये. जावेद बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल अक्षयसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने व्ही सेप मध्ये लॉंग ऑन सीमारेषेपर्यंत चेंडू येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. याही वेळेला दुहेरी धावांची लहर
सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि ताळमेळ खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग टायमिंग असावा लागतो आणि तो ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. तितकाच आपल्याला समन्वय क्षेत्ररक्षकांमध्ये देखील कॉलिंग पाहिजे. त्यामुळे एखादा झेल जर उडाला तर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला टक्कर देताना पाहायला मिळतात आणि हे जर चित्र मैदानाच्या आतमध्ये व्हायचं नसेल तर तुमच्याकडे कॉलिंग असणं खूप गरजेचं असतं. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक हे प्रगतीपथावर जावेद बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. यावेळेला सुरेख टायमिंग, चेंडूला उडवलंय, चेंडू बराच काळ हवेत, म्हणजे कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. BSNL छक्का अक्षयच्या बॅट मधून. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. यावेळी अक्षयच्या बॅट मधनं 6 धावा निघतात. धाव संख्या मात्र पोहोचते 60 धावांवर. 60 धावा, व्यक्तिगत 27 धाव संख्या फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आतापर्यंत पाहिले. यावेळेला शॉर्टपुल, ताकद कमी पडते आणि मिडी विकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये, त्याच्या सेफ हँड्स मध्ये फलंदाज अक्षयला जावं लागेल तंबूच्या आसरेला. चौथ्या विकेटचं पतन. फलंदाज इम्रान मैदानाच्या आतमध्ये. वसीम स्ट्रायकिंग एंडला, सौरभ स्ट्रायकिंग एंडला, सौरभ नॉन स्ट्रायकिंग एंडला इम्रान. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर जावेद, जो पहिल्या इनिंगचा अंतिम षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. YCC पावस मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. अल्ताफ 11 विजयदुर्ग नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेला देखील खोलटेपद चेंडू होता, यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलाय मात्र खोदून काढले चेंडूला. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव सहज गत्यापर्यंत पूर्ण केली जाईल आणि धाव संख्या मात्र धावफलकावरती झळकेल 62 धावांवर. आतापर्यंत 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त होतोय. 62 धावा, एक धाव कमी मिळेल टोटल मध्ये. एक वन शॉटचा इशारा येतोय तो पंचांचा. 61 धावा, धावसंख्या धावफलकावरती जाईल आणि 24 चेंडूंमध्ये 62 धावा बनवाव्या लागतील अल्ताफ 11 विजयदुर्ग संघाला. दोन तगडे संघ एकमेकांना टक्कर देतील. YCC पावस, दोन कृष्णा, त्यांची रासलीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. YCC पावस संघात, त्या संघामध्ये बारामतीचे खेळाडू दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची ग्रंथिका, त्यांची पत्रिका जुळली गेली अल्ताफ 11 विजयदुर्ग संघा समवेत. अल्ताफ 11 विजयदुर्गला 62 धावांची विजयासाठी आवश्यकता 24 चेंडूंमध्ये. या सामन्यामध्ये नेमकं काय घडेल, काय बिघडेल, कोणत्या संघाला पुढील फेरीचं तिकीट मिळेल आणि कोणत्या संघाचं स्वप्न या स्पर्धेतनं समाप्त होईल, सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होईल. मायक्रोफोनवर आपण ऐकूयात मालवण देवलीवरून आमच्या सोबत जोडले गेलेले श्याम वाक्कर सरांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो.
अमोल 62 रनों का पीछा करना है। मुकाबला मैदान के अंदर जारी है। वाईसीसी पावर्स और अल्ताफ 11 विजय दुर्ग ये दो टीमों के बीच में। वाईसीसी पावर्स टीम ने टॉस जीता है। विजय दुर्ग ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला किया था। वाईसीसी पावर्स टीम ने बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में बहुत ही बड़ा विशाल स्कोर खड़ा किया है। 61 रन बनाए हैं और 62 रनों का पीछा करना है विजय दुर्ग टीम को। विजय दुर्ग टीम अपने बल्लेबाज भेजेगा। विजय दुर्ग टीम आप अपने जल्द से जल्द बल्लेबाज भेजेगा। या पुढचा सामना होईल आयसीसी सागवे बी आणि डीएफसी वन स्टार कातळी दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी। आयसीसी सागवे बी आणि डीएफसी वन स्टार कातळी दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच या नाणेफेकीसाठी। या मिडिल इनिंग मध्ये ही नाणेफेक होईल, जरा लवकरात लवकर या। आयसीसी सागवे बी आणि डीएफसी वन स्टार कातळी नाणेफेकीसाठी या कर्णधार। या पुढील सामना होईल नदीम और वैभव नाम के दो बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए। पहले इनिंग की बात की जाए तो शुरुआत में कृष्णा ने 2 बाउंड्रियां लगाई थी। ऐसा लग रहा था अमोल कि इनका बल्ला अभी बोल रहा है, लेकिन अचानक महेश ने कारनामा किया, एक बड़ा विकेट मैदान के बाहर भेजा। और आपने जैसे कहा कि कृष्णा ने रन कितने बनाए ये बात मायने नहीं रखती, क्योंकि वो हमेशा ही ऐसे रन बनाते ही रहते हैं, लेकिन उनका विकेट किसने लिया ये चर्चा ज्यादा होगी। और आज महेश का नाम सबके जुबान के ऊपर रहेगा। एक लोकल बॉय हमारा विजय दुर्ग का बहुत ही अच्छा कारनामा करता हुआ। ऐसी ही बात हुई थी एक बार, ब्रैड हॉज ने सचिन तेंदुलकर का विकेट लिया था, और जब विकेट लिया था तब सचिन तेंदुलकर के पास गेंद लेकर गए थे और कहा था सचिन जी इसके ऊपर मैं आपकी साइन चाहता हूं, क्योंकि ये मैं गेंद अपने पास संभाल कर रखूंगा। तब सचिन ने उस पर साइन में लिखा था कि ये दिन तुम्हारे जिंदगी में फिर कभी नहीं आएगा। और उसके बाद ब्रैड हॉज और सचिन तेंदुलकर 33 बार आमने सामने आए, लेकिन ब्रैड हॉज सचिन तेंदुलकर का विकेट नहीं ले सके। ये क्रिकेट है यार। सचिन क्रिकेट के इसलिए ही भगवान है, इसलिए उनको भगवान कहा जाता है। कितनी मेहनत की होगी वो अपने शब्द पूरे करने के लिए, काफी कठिन परिश्रम किए होंगे। उसी प्रकार से यहाँ पर महेश ने सफलता तो हासिल की है, लेकिन कृष्णा सातपुते आखिर कृष्णा सातपुते है जिनके नाम पर बड़े कारनामे। पहली गेंद नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। आयसीसी सागवे बी आणि डीएफसी वन स्टार कातळी दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी आम्ही वारंवार आपल्याला कॉल करतोय। आयसीसी सागवे बी आणि डीएफसी वन स्टार कातळी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या। पहली गेंद नो डाली थी, ये दूसरी गेंद के ऊपर यहाँ पर फिर एक बार 2 रन चुराते हुए, यानी कि पहली गेंद अभी खत्म हुई है और रन है 4। 62 रनों का पीछा करना है। लोकल बॉय हमारे नदीम और वैभव की जोड़ी मैदान के ऊपर है। दोनों टीमों के कप्तान आ जाएगा। आईसीसी सागवे बी और डीएफसी वन स्टार कातड़ी। मैं चौथी बार आपको पुकार रहा हूं। डीएफसी वन स्टार कातड़ी का कप्तान यहां पर मौजूद है। आईसीसी सागवे भी आप का कैप्टन भेजिएगा जल्दी से जल्दी टॉस के लिए। आईसीसी सागवे भी अब स्ट्राइक पर रहेंगे वैभव। यहां पर क्या हुआ, डायरेक्ट हिट हुआ लगता है और पहला विकेट मैदान के बाहर जाता हुआ। पहला झटका यहां पर अल्ताफ 11 विजय दुर्ग टीम को लगता हुआ, जो कि रन है सिर्फ 4 रन 62 रनों का पीछा करते हुए।
आयसीसी वन स्टार कातळी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आयसीसी सागवे, आपल्याला फायनल कॉल असेल, आपण नाणेफेकीसाठी या. आयसीसी सागवे संघाचा कर्णधार येत्या 11 ते 20 फेब्रुवारीला एक मोठा चषक, मानाचा बारामती चषक, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असेल 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असेल 2,50,000 रुपये. त्याचप्रमाणे इतर आकर्षक बक्षिसे देखील असतील. त्याशिवाय मॅन ऑफ द सिरीज म्हणून जो खेळाडू निवडला जाईल त्याच्यासाठी रोख रुपये 1 लाख एवढी मोठी रकमेची ही मानाचा बारामती चषकाची स्पर्धा. आणि त्याचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय देवीदास चौधर साहेब, त्यांचं इथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वागत करण्यात येत आहे. या एनसीसी कातळी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय अब्दुल दखनी साहेब अध्यक्ष, यांच्या शुभ हस्ते त्यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. तो पहला विकेट, रन है 6, 62 रनों का पीछा करते हुए कट करना चाहते थे, गली की दिशा में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी तैनात, 1 रन मिलेगा. वैभव और हाफिज काजी की जोड़ी मैदान के ऊपर है. 18 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए. केला जाईल. या मंडळाचे उपाध्यक्ष माजी सरपंच सन्माननीय खमसू बोरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सन्माननीय फैयाज हुसेन बोरकर साहेब नाटे. तो पहला ओवर खत्म होने के बाद रन है 8 रन. हाफिज काजी और नदीम की जोड़ी मैदान के ऊपर है. गेंदबाजी मोर्चे पर मोइन बागवान दिखाई देते हुए. दूसरा ओवर प्रगति पर है. ये गेंद बहुत बढ़िया गेंद, टिपा खाने के बाद बढ़िया तरीके से अंदर की तरफ आई थी, बल्ले को छुई नहीं. विकेट कीपर देखिएगा विकेटों को चिपक कर खड़े हैं. बढ़िया विकेट कीपिंग का दायित्व निभाते हुए. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ. एक विकेट गिरने के बाद 8 रन, 62 रनों का पीछा करना है. शुरुआती ओवर में आप अगर अच्छा स्कोर यहां पर खड़ा करते हैं तो टारगेट के करीब पहुंचना आसान हो सकता है. ये बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट खेला हुआ शॉट, डीप पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. वहां पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील्ड करते 1 रन लेने का मौका. पहली मर्तबा यहां पर बल्लेबाज के बल्ले से एक अच्छा शॉट देखने को मिलता हुआ, लेकिन सीधा फील्डर के हाथों में 1 रन मिलेगा. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 9 रनों के ऊपर. जो कि मैदान के अंदर जो मुकाबला जारी है, वाईसीसी पावर्स और अल्ताफ 11 विजय दुर्ग. एक तरफ है पुणे का टैलेंट तो दूसरी तरफ है सिंधुदुर्ग विजय दुर्ग का टैलेंट. गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार गेंदबाज चले. काफी तेज रफ्तार से गेंद डाली है, हवा में खेलना चाहते थे गेंद को, काफी देर तक हवा में गेंदबाज गेंद की तरफ दौड़े थे, लेकिन आखिरी समय पर नजर हटी, दुर्घटना घटी. यहां पर जीवनदान मिलता हुआ और इसका फायदा बल्लेबाज को होता हुआ. 2 रन मिलते हुए, 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 11. 1 विकेट गिरने के बाद नेल्सन फिगर यहां पर 11 स्कोर बुक के ऊपर दिखाई देते हुए. 62 रनों का पीछा करना है, जो कि दूसरे ओवर प्रगति पर है. गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार मोइन बागवान चले गेंदबाजी का भार संभालते हुए, और उनके सामने बल्लेबाज रहेंगे हाफिज काजी. ये फिर एक बार हवा में खेला हुआ शॉट है, टाइमिंग
फील्डिंग सही नहीं कर रहे हैं, और देखिएगा फील्डर भी हमारे उनको जीवन दान दे रहे हैं। खुदा मेहरबान तो गदा पहलवान, फील्डर मेहरबान तो बल्लेबाज पहलवान। अब यहां पर मौका है बल्लेबाज को पहलवान के दिखाने का। क्या यहां पर बल्लेबाज हमारे हाफिज काजी दो जीवन दान के साथ खेल रहे हैं, पहलवानगी दिखाएंगे क्या, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। फिलहाल 14 गेंदे और जीतने के लिए 50 रन। देखिएगा अच्छी गेंदबाजी होते हुए मैदान के अंदर। आयसीसी सागवे संघ कर्णधार, आपल्याला आम्ही बऱ्याच वेळा विनंती केलेल्या आहोत, हा तुम्हाला फायनल कॉल असेल, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, आपल्याला फायनल कॉल असेल, आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या। आयसीसी सागवे संघ या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आमचे मान्यवर आपली वाट पाहत आहेत। तो दूसरा ओवर यहां पर खत्म होता हुआ, 2 ओवर खत्म होने के बाद 1 विकेट गिरने के बाद रन है 14 रन, 62 रनों का पीछा करते हुए अब गेंदे बचे हैं 12 और जीतने के लिए रन चाहिए 48, 48 रन रिक्वायर्ड इन 12 बॉल। तब तक चलते हैं हमारे बोरकर डीजे जी के पास। अब गेंदबाजी का भार संभाल रहे यानी कि ऑलराउंडर भूमिका इंडियन टीम के कप्तान, जिन्होंने 1983 का वर्ल्ड कप जितवा कर दिया था हमें, कपिल देव निखंजी ऑलराउंडर भूमिका निभाते थे। राजेश जी माड़ोदे यहां पर दिखाई देते हुए, बहुत बढ़िया कमेंटेटर है हमारे, आज यहां पर पधारते हुए आपका स्वागत है। टॉस जीता है डीएफसी वन स्टार कातड़ी टीम ने, शुभेच्छा है दोनों टीमों के लिए हम सबकी तरफ से। एक बढ़िया शॉट यहां पर देखने को मिलता हुआ, 4 रनों के लिए गेंद सीमा रेखा पार जाते हुए, जिसकी तलाश थी यहां पर बल्लेबाजी वाली की टीम के लिए, वो काफी देर से आई, देर आए दुरुस्त आए। स्कोर है 19 रन। अगली गेंद लेकर अक्षय तावरे, ये गेंद काफी तेज रफ्तार से डालना चाहते थे, दिशा से भटके, नतीजा वाइड बॉल का इशारा अंपायर का द्वारा आता हुआ वाइड बॉल का इशारा, यानी कि 1 रन एक्स्ट्रा के रूप में दिया जाएगा। आपने जो गलती की है उसकी सजा आपको भुगतनी पड़ेगी, ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी, सामने वाली टीम को 1 रन इनाम में दिया जाएगा और स्कोर है 20, लॉस ऑफ 1 विकेट, 62 रनों का पीछा करते हुए। अगली गेंद, ये खूबसूरत शॉट है, ये बहुत ही खूबसूरत शॉट है, मिड विकेट की दिशा में गेंद बाउंड्री के बाहर, 9-2-11, 4 रनों के लिए।
शॉट जड़ने पड़ेंगे तो ही मैच में वापसी कर सकते हैं, क्योंकि एक बड़ा विशाल स्कोर आपके सामने खड़ा किया है 62 रन, और उसका पीछा करना है आपको। अक्षय तावरे की ये गेंद, बढ़िया गेंद, उतनी कलियायुग के सारे मोड़ दिया था, फ्लिक किया था, शॉट थर्ड फाइन लेग के खिलाड़ी वहां पर मौजूद थे, फील्ड करते सिर्फ 1 रन मिलेगा। तो इसी के साथ ही बहुत ही बढ़िया ओवर अक्षय तावरे का यहां पर खत्म होता हुआ। 3 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है सिर्फ 26 स्कोर बुक के ऊपर। तब तक चलते हैं डीजे ऑपरेटर जी के पास। चलती हुई नतीजा 1 रन मिलता हुआ, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 26। अब गेंदे बची है 5, 27 स्कोर है 1 विकेट गिरने के बाद। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज दिखाई देते हुए गणेश इस मैच के ऊपर पूरी तरीके से पकड़ मजबूत करते हुए यहां पर गेंदबाजी वाली टीम वाईसीसी पावर्स की टीम। ये बहुत ही बड़ा शॉट है, लेकिन फील्डर वहां पर खड़ा है, सीधी उसके हाथों में चली गई गेंद और विकेट यहां पर मैदान के बाहर आता हुआ। मेरे ख्याल से दूसरे विकेट का पतन होता हुआ 27 रनों के ऊपर। अब इस मैच के ऊपर वाईसीसी पावर्स टीम ने पूरी तरीके से अपने पकड़ मुट्ठी में कर ली है। तब तक चलते हैं डीजे ऑपरेटर जी के पास। कृष्णा सातपुते, उसके बाद कृष्णा पवार 28 रनों की एक बढ़िया, माफ कीजिएगा 21 रनों की बढ़िया पारी कृष्णा पवार ने खेली थी, जिसमें 2 बाउंड्रियां 2 सिक्सर शामिल थे। उसके बाद अक्षय तावरे, एक धुआंधार पारी अक्षय तावरे ने खेली थी, 28 रनों की एक लाजवाब पारी अक्षय तावरे की तरफ से देखने को मिली थी। गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया, ये देखिएगा ये भी रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ विजय दुर्ग टीम का, यानी कि तीसरा विकेट मैदान के बाहर जाता हुआ। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए फैजान, जिन्होंने फील्डिंग बहुत बढ़िया की थी, 1-2 कैच भी उन्होंने लिए थे। तब तक चलते हैं डीजे ऑपरेटर जी के पास। गेंदे बची है 3, ढेर सारे रन चाहिए बचे हुए 3 गेंदों के ऊपर। बाईस का इशारा यहां पर आता हुआ और रन हुए हैं 30 रन, 30, 32 रन चाहिए जीतने के लिए अब। और गेंदें बची है, सिर्फ एक गेंद बची है, आखिरी गेंद बची है यहां पर। आखिरी गेंद लेकर आएंगे गेंदबाजी मोर्चे पर गणेश, सीधे बल्ले के साथ खेला और ये मुकाबला बढ़िया तरीके से जीतते हुए कम से कम 30 रनों के साथ यहां पर मुकाबला जीता है वाईसीसी पावर्स टीम ने। वाईसीसी पावर्स टीम, आपको अगले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। अब मुकाबला खेला जाएगा, एक बहुत ही बड़ा मुकाबला रहेगा आईसीसी सागवे बी और डीएफसी 1 स्टार कातड़ी, ये 2 टीमों के बीच में। तो फिलहाल बुलाते हैं मराठी के कमेंटेटर, यहां पर मौजूद है प्रथमेश मेस्त्री।
हॅलो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक 13 धावा केल्या पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर हाफिज.